कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत पाहायला मिळते। सध्या राज्य सरकारच्या निर्बंधांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे, पण येत्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण शहरासह जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करतायत। चौकांमध्ये पोलीस थांबलेले असतानाही कोल्हापूरकर का घराबाहेर पडतायत, हीच मोठी समस्या आता प्रशासनासमोर उभी ठाकली आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो कडक लॉकडाऊन या ठिकाणी लावण्याची शक्यता आहे, मात्र तरी देखील लोक बाहेर पडतायत। काहींनी मास्क देखील लावलेले नाहीयेत। तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये लोक नियम पाळायला तयार नाहीये, काय परिस्थिती आहे, नेमकं काय कारण आहे? एक तर कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले, असं प्राची म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे की मृत्यूदर देशातला सर्वाधिक मृत्यूदर जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3.4% इतका आहे। कोरोना रुग्ण जरी कमी प्रमाणात सापडत असले तरी मृत्यूदर मात्र जास्त आहे आणि म्हणूनच टास्क फोर्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागवण्यात आली आणि ती आज दुपारीच टास्क फोर्स दाखल झाली आहे। सुरुवातीला प्रेक्षकांना सांगावं लागेल, माजी आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके हे अध्यक्ष आहेत त्या टास्क फोर्सचे आणि त्यांच्यासोबत 2 आणखी सदस्य आहेत। त्यात म्हणजे पुण्यातल्या नवले मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत डॉक्टर DB कदम आणि त्यांच्यासोबतच विजय मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आरती किनीकर या देखील त्या टास्क फोर्समध्ये आहेत आणि त्यांनी CPR रुग्णालयाला देखील भेट दिली आणि त्यानंतर आता सध्या पाहिलं तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे आणि टास्क फोर्स नेमके काय आता नियमावली लावून देते ते बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण येत्या 2 दिवसांमध्ये कदाचित कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत असा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो। कारण 1000च्या आत जरी रुग्णांची संख्या असली तरी मृत्यूदर थोपवण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे आणि मी ही थेट दृश्य दाखवतो। कोल्हापूर शहरातली प्राची आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं वाहनांची वर्दळ या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। फिरणाऱ्यांची संख्या अजूनही काही कमी झालेली नाही। हा करवीरच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा पुतळा आहे, त्यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच या ठिकाणी पोलिसांचा हा बंदोबस्त पाहायला मिळतो। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी असा हा बंदोबस्त आहे, पण त्यांच्याकडे चौकशी तर केली जाते, दंडात्मक कारवाई देखील केली जाते, पण वाहनांची संख्या मात्र कमी होत नाही। मी पुन्हा एकदा या चौकातलं हे चित्र दाखवतो। 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, त्या अजून या ठिकाणी जात आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की कोल्हापूरकर मास्क मात्र वापरत आहेत। आता आपण पाहतो या गाडीमध्ये 3 प्रवासी आहेत, पण तिन्ही प्रवाशांनी मास्क घातलेला आहे। पोलीस असतील, होमगार्ड्स असतील, त्यांनी देखील मास्क घातले। तेव्हा विदाऊट मास्क शक्यतो कोल्हापूर शहरात किंवा जिल्ह्यामध्ये कोणी दिसत नाही, कारण आपल्याला माहीत आहे नो मास्क नो एंट्री हे जे स्लोगन आहे प्राची, हे स्लोगन संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला कोल्हापूरनंच दिलं। कोल्हापूरमध्येच त्याची खरं तर सुरुवात झाली होती। मी महापालिका कर्मचारी आहे, त्यांच्याबरोबर बोलणार आहे। काय कारणं सांगतायत लोक मास्क न घालण्याचं? मास्क म्हणजे आता कसं आहे, माणसानं मास्कला पर्याय नाही, नाहीतर शासनाने काय आहे दंड हा 500 रुपये सरासरी भरायलाच पाहिजे। त्यामुळे माणसं सरासरी मास्क विनवून सकाळपासून तुम्ही किती पावत्या केल्या? सकाळपासून आता जवळजवळ 4 पावत्या केल्या। 4 म्हणजे फक्त 4च सापडली? 4च सापडले। कोल्हापूरकर मास्क घालतायत? मग घालताय, सगळे मास्क घालताय। विना मास्कचं दाखवा मला जरा पावती। प्राची आपण ही पावती सुभाष महादेव शिंदे त्यांच्या नावाने ही आजची पावती फाडलेली आहे आणि ही आपण प्रेक्षकांना थेट दाखवतो आणि अशा पद्धतीनं पावत्या फाडल्या जातात। प्रकाश आडवळी ही दुसरी पावती आहे, म्हणजे प्रमाण कमी आहे मास्क घालण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे बऱ्यापैकी घालताय। मास्कचं काय प्रॉब्लेम इश्यू नाही। मी महिला पोलीस आहेत माझ्यासोबत। मॅडम काय सांगाल, काय कारणं सांगतायत कोल्हापूरकर कशासाठी घराबाहेर पडले असेल? म्हणजे कारणासाठीच बाहेर पडलं असं दाखवतात। नाही, पण काय कारणं काय सांगितली जातात? नोकरीने बेनते वगैरे असं बाहेर गेलं असं दाखवतात। वर्दळ कमी झाली की नाही, काय वाटतं तुम्हाला? काय म्हटलं? वर्दळ कमी झाली रस्त्यावरची? नाही, एवढी काय झालेलं नाही। वर्दळ कमी झाली नाही। आपण पाहतोय हा मुख्य म्हणजे CBS कडून येणारा हा रस्ता आहे आणि या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला देखील शहराचा हे प्रवेशद्वार समजलं जातं आणि या ठिकाणी देखील प्राची आपण पाहतोय वाहतूक पोलीस आहेत, रेग्युलर जे सामान्य पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाकडे चौकशी केली जाते, कारण संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा ही गर्दी वाटते। म्हणजे 12 ते 4 जरी गर्दी दिसून येत नसली तरी 4 नंतर पुन्हा एकदा ही गर्दी अशा पद्धतीनं दिसत असते आणि अशा लोकांच्यावर कडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली तर जातेच। पण महत्त्वाचं हेच आहे की कोल्हापूरकरांनी महत्त्वाचं आहे टास्क फोर्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोलवावी लागते। याचा अर्थ मृत्यूदर हा प्रचंड आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं म्हणता येईल। प्राची, बिलकुल संदीप, आपण पाहतोय की कोल्हापूरकर हे मास्क तर लावतायत पण विनाकारण घराच्या बाहेरही पडतायत। त्यामुळे कोल्हापूरला आता प्रशासनाने काहीतरी कडक उपाययोजना करण्याची फारच गरज आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता थेट जातोय आपण नागपूर